केरळ प्रांत, या केरळ प्रांतामध्ये जी नंबूद्री ब्राह्मणांची जी घरं आहेत, त्यांचं वैशिष्ट्य आहे की ते सत्यवादी आहेत, सत्यानी वर्तन करणार आहेत. कसं वर्तन आहे त्यांचं? हे सत्य कुठलं? यद्भूत हितमत्यंतम तत्सत्यम अशी व्याख्या केली आहे. सर्वांचं हित साधावं अशी त्यांची तळमळ आहे. फक्त मलाच मिळालं पाहिजे असा नाही विषय. या नंबूद्री घराण्यामध्ये विद्याधिराज विद्वान विप्र, केरळ राजाचा सुधन्वा जे राजे आहेत त्यांच्या अग्रहाराचे मानकरी आहेत विद्याधिराज. केरळमधलं अलवाई किंवा पूर्णा नदी असं जिथं म्हणलं जातं त्या काठीचं कालटी हे त्यांचं गाव. त्यांचा मुलगा शिवगुरु, बाप से बेटा सवाई आहे. विद्याधिराज हे विद्वानच आहेत. त्यांच्या विद्वत्तेला भुलूनच राजा त्यांच्या चरणाशी आलेला आहे. आणि राजा अशा विपरांना सन्मानित करण्यामध्ये स्वतःचा सन्मान मानित असे त्यावेळचे राजे होते. राजदंडापेक्षा धर्मदंड ब्रह्मदंड हा श्रेष्ठ मानला जात असे. शिवगुरु योग्य वयामध्ये शिवगुरूंचा विवाह झाला. शिवगुरूंची धर्मपत्नी आर्यांबा. उत्तम प्रपंच चाललेला आहे. गृहिणी सचिवा सखी मिथः प्रिय शिष्या ललिते कला विधौ असं कालिदास म्हणतात. असा उत्तम गृहस्थाश्रम शिवगुरूंचा आणि आर्यांबेचा चाललेला. यथावकाश वयोमानानुसार विद्याधिराज स्वर्गवासी झाले. कार्याचा सर्व भार शिवगुरूंच्या अंगावरती आला. शिवगुरूंनीही सर्व काही आपल्या पित्याप्रमाणे सांभाळावं. व्यष्टी आणि समष्टी जीवनाच्या कल्याणाचा जो काही विचार धर्माने सांगितलाय त्या धर्मानुकूल असं हे दाम्पत्य या समाजामध्ये आपली पत सांभाळून आहे. सर्व काही उत्तम चाललेलं आहे. परंतु आर्यांबेच्या मनामध्ये खंत आहे. कारण या उभयतांच्या प्रपंच वेलीला अजून फूल उमललेलं नाही आहे. शिवगुरूंचं कालक्रमणा व्यवस्थित चाललेली, पण स्त्रियांना या गोष्टीचा फार त्रास होतो. विशेषतः कुठे सभा समारंभामध्ये जर गेलं तर इतर स्त्रिया ज्या आहेत त्या या दुखऱ्या जागेवरती मुद्दामून टोचतात हो. आणि तसंच व्हायला लागलं. कुठल्या एका कार्यक्रमामध्ये आर्यांबा गेलेली असताना काहीतरी बारसं तत्सम काही कार्यक्रम होता आणि ज्यावेळेला ते मूल मांडीवरती देण्याची वेळ आल्यानंतर त्या घरातल्या गृहिणींनी सर्वांसमक्ष आर्यांबेचा अपमान केला की ह्या वांझोटीच्या मांडीवरती मूल का देता? ही वांझ आहे. इतर स्त्रियांनी विचारलं, का ग आर्यांबा, तुझ्या विवाहाला किती वर्ष झाली? 12 वर्ष झाली. काय बाई विचित्र आहे. आमच्या ठकीला बघा, एका वर्षात 3 झाली आणि तुला अजून नाही झाली, मुलबाळ नाही. आर्यांबेला वाईट वाटावं, त्रास व्हावा. घरी आली. शिवगुरु सांत्वन करतायत. अखेरीस दोघांनी विचार केला, आपण असं करूया, भगवान शिवशंकराची आराधना करूया की त्यांना तरी काहीतरी कळवळा येईल आणि आपल्या पोटी एखादं उत्तम पुत्र देतील.
गृहिणी ती धन्यनाथा शिशु खेळे कटिवरी गृहिणी ती धन्यनाथा शिशु खेळे कटिवरी कुरवाळी त्यासी प्रेमे झुलवी त्या वरी वरी स्मितवदना पाहुनिया स्मितवदना पाहुनिया स्मितवदना पाहुनिया हर्षित हो अंतरी पाहिन का शिवकृपेने सुख ऐसे कधीतरी पाहिन का शिवकृपेने सुख ऐसे कधीतरी कधीतरी कधीतरी. या उभयतांनी वृषपर्वतावरती असलेल्या शिवमंदिरामध्ये भगवान शिवांची अत्यंत कठोर आराधना केली. फलपर्ण जलाशनानि प्रविहाय क्रमशः. काय कठोर तपश्चर्येचं वर्णन केलंय हो. या उभयतांची तपश्चर्या चाललेली पहिल्यांदा फळं खाऊन तपश्चर्या करतायत. कालांतराने फळं बंद केली, पानं खायला सुरुवात केली. कालांतराने ती हिरवी पानं पण खाणं बंद केलं, खाली पडलेली वाळलेली पानं खाऊन तपश्चर्या करायला सुरुवात केली. कालांतराने ती पानंही बंद केली, नुसतं या अलवाई पूर्णा नदीच्या पाण्यावरती तपश्चर्या करतायत. आणि अखेरीस भगवान शंकर प्रसन्न झाले. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. ओम सांब सदा शिव, सांब सदा शिव, सांब सदा शिव, सांब सदा शिव. सांब सदा शिव, सांब सदा शिव, नाम मुखी राहो मनुजा, नाम मुखी राहो मनुजा. हर हर शंकर नाम शिवाचे, हर हर शंकर नाम शिवाचे. घेता निशिदिनी आपुले वाचे, घेता निशिदिनी आपुले वाचे. भय नुराली त्या जाण भवाचे, भय नुराली त्या जाण भवाचे. नाम मुखी राहो, नाम मुखी राहो. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. नमः पार्वती पते हर हर महादेव. भगवान शंकरांनी दृष्टांत दिला.
दोघांनाही आशीर्वाद दिला, चिंता करू नका, मी स्वतः अवतार घेईन तुमच्या पोटी. पण त्यासाठी एका प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. पुत्र होऊन येईल, पुत्र होऊन येईल, पण जर दीर्घायू हवा असेल तर मंदबुद्धी आणि कुशाग्र बुद्धीचा हवा असेल, तेजस्वी बुद्धीचा हवा असेल तर अल्पायू. तेजस्वी पुत्र, बुद्धिमान पुत्र पण अल्पायुषी, आणि दीर्घायुषी पुत्र पण मंदबुद्धी. निवड तुमची. तात्काळ सांगितलं हो शिवगुरूंनी की दीर्घायुषी मंदबुद्धी काय कामाचा आहे म्हणले. अल्पायुषी असला तरी चालेल, पण तेजपुंज बुद्धिमान पाहिजे. भगवान शंकरांनी तथास्तु असं म्हटलं. यथावकाश आर्यांबेला दिवस गेले, गरोदर राहिले. डोहाळे विचारले, तिने स्पष्ट सांगितलं हो. डोहाळ्याचं शास्त्र आहे बरं आपल्याकडे, जे तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये वर्णन केलंय. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे, गर्भाचे आवडी मातेच्या डोहाळा. दशरथ राजांनी कौसल्याला विचारलं होतं डोहाळे काय, त्यावेळेला कौसल्याने उत्तर दिलं होतं, आणारे धनुष्य मारीन रावणा, लंका बिभीषणा देईन मी. त्याप्रमाणे रामप्रभू वागले. देवकीला विचारले कारागृहामध्ये वसुदेवांनी डोहाळे, त्यावेळेला देवकीनी एखादा मल्ल जसा बाहू थोपटतो तसे बाहू थोपटले. भुजा पिटोनी बोले वचन, नामदेवांची पद आहेत. कंसास मारीन मी आपटून, चाणूर मुष्टिकांचा प्राण क्षण मात्रे घेईन मी. भगवान जन्माला आले तसे. तसं आर्यांबेनी सांगितलं, मला संन्यास घ्यावासा वाटतोय. वीतरागी वृत्ती अंगामध्ये भिंती आहे. ईश चिंतन, आत्मचिंतन करावंसं वाटतंय. आणि त्यानुसार यथावकाश 9 महिने 9 दिवस पूर्ण झाल्यानंतर युधिष्ठिर शक 2631 वैशाख शुद्ध पंचमी, कलियुग माधव मासी, कलियुग माधव मासी, संवत्सर विभव शुद्ध पंचमीला. कलियुग माधव मासी, संवत्सर विभव शुद्ध पंचमीला. माध्यान्ह समयी प्रगटे, माध्यान्ह समयी प्रगटे, जो देवांनी असे सदा नमिला. राम 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 हरे हरे राम, राम 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 हरे हरे राम, राम 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 सीतापते, राम राम रघोत्तम, राम राम. या कलियुगातला हा भगवंताचा अवतार साक्षात शिवशंकर आर्यांबेच्या पोटी जन्माला आले. वैशाख शुद्ध पंचमी, अर्थात आचार्यांच्या जन्मसमयाबद्दल अनेक वाद आहेत, अनेक प्रवाद आहेत, अनेक मतमतांतर आहेत. स्थल निश्चिती आहे, काल निश्चिती नाही. दिसामासाने शंकर मोठा व्हायला लागला. पाळण्यातलं नाव गजानन असं ठेवलं बरं, पण शिवशंकरांचा अवतार म्हणून शंकर हे नाव रूढ झालं. शंकर हे नाव रूढ झालं. की दशेची वाट न पाहता, की वयसेची या गावा न जाता, बालपणीच सर्वज्ञता वरी तयाते, अशी ही शंकराची प्रगल्भ बुद्धी होती. येतानाच घेऊन आलेले होते सगळं. आणि त्याप्रमाणे अवघ्या 3 वर्षाचे असताना आपल्या पित्याकडून
ज्ञान ग्रहण इतक्या विलक्षण वेगाने करतायत की शिवगुरु ही थक्क झाले. वयाच्या 3ऱ्या वर्षी चूडाकर्म संस्कार झाला, पण त्या 3ऱ्या वयापर्यंतच आचार्यांची बुद्धिमत्ता इतकी विलक्षण होती. तैलवत, ज्याप्रमाणे तेल पाण्यावरती पसरतं तसं जो जो अभ्यासाला विषय घ्यावा त्याच्यावरती आचार्यांची बुद्धी अशी पसरत जावी. मौंजी बंधन होण्याच्या आधीच शिवगुरूंचा अंतकाळ जवळ आला. शिवगुरु निवर्तले. बालवयातच आचार्यांवरती जबाबदारी आली. आर्यांबा खिन्न झालेली की आता पुढं माझं कसं होणार. पण शंकरासारखा पुत्र, चहू मुलखामध्ये शंकराच्या बुद्धिमत्तेचा जो जो विलक्षण असा दरारा निर्माण झाला. मातेने 5व्या वर्षी शंकराचं मौंजी बंधन केलं आणि वेदपाठ शाळेमध्ये शंकराला दाखल केला. आणि याच बुद्धिमत्तेच्या जोरावरती गुरुजनांनी जे जे शिकवावं ते ते सगळं ग्रहण करावं. सर्व शास्त्र साकल्याने अभ्यासली. वेद, शास्त्र, उपनिषद, अरण्यक, ज्योतिष, निघंटू, एकही विषय असा ठेवला नाही की तो अभ्यासाचा शिल्लक राहिला आहे. गुरुजन सांगायचे एक वेळ अशी आली की इतर मुलांना, सहाध्यायींना पाठ देण्यासाठी शंकराला सांगायचंय. तो गुरु शिष्य सुरतरू, तो गुरु शिष्य सुरतरू, होई सादरू पाठ द्यायास, पाठ द्यायास. पुनरपि होईना त्रास शिकविण्यात्यास, पुनरपि होईना त्रास त्यास शिकविण्यास. तो गुरु शिष्य सुरतरू, होई सादरू पाठ द्यायास, पाठ द्यायास. पुनरपि होईना त्रास शिकविण्यात्यास, पुनरपि होईना त्रास शिकविण्यात्यास. या परी पाठ तो करी, या परी पाठ तो करी आणि मधुकरी उदर शांतीस. या परी पाठ तो करी आणि मधुकरी उदर शांतीस. परी राही नित्य तो सादर गुरु सेवेस, परी राही नित्य तो सादर गुरु सेवेस. अशी कुठलीच वेळ आली नाही की शंकराला एकदा दिलेला पाठ परत शिकवावा लागला आहे. कधीच अशी वेळ नाही आली. प्रसंग एक असा आला, आपल्या इतर सहाध्यायींना बरोबर घेऊन शंकर मधुकरी मागण्यासाठी, भिक्षा मागण्यासाठी आश्रमाच्या बाहेर पडला. येता येता एका विप्राच्या दारासमोर आला. आणि गर्जना केली, ओम भवती भिक्षां देही. आणि त्या घरातली ब्राह्मणी बाहेर आली. त्या सर्व मुलांमध्ये, त्या विद्यार्थी वृंदामध्ये समोर असलेला शंकर
नक्षत्रगणांमध्ये जणू सूर्य भासावा असा होता. नक्षत्रगणांमध्ये सूर्य भासावा असा होता. त्या माऊलीने हात जोडले. घळघळ डोळ्यातनं अश्रू वाहत आहेत. तू कश्यपात मज दुजा मज वाटतोस. तू कश्यपात मज दुजा मज वाटतोस. लज्जित हे करील तेज तुझे रवीस. पायी तुझ्या शरण मी गुरुराज राया. पायी तुझ्या शरण मी गुरुराज राया. नाही गृहात तिळही तुझ लागी द्याया. घळघळ डोळ्यात अश्रू वाहतायत तिच्या. सांगितलं, हे महापुरुषा, हे बटुराया, हे वामना, तुझ्या चरणी माझे साष्टांग दंडवत आहेत. पण आज तू अशा वेळेला आलायस की माझ्या घरात तीळ सुद्धा द्यायला नाहीये रे तुला. काही काय देऊ मी तुला? गृहस्थाश्रमी आहे आम्ही, पण नाही म्हणून सांगावं लागतंय. दुर्दैवी आहोत आम्ही. तिच्या डोळ्यातनं घळघळ वाहणाऱ्या त्या अश्रूच्या गंगेकडे आचार्य पाहतायत टक लावून. आचार्यांना तिच्यामध्ये आपली आर्यांबा दिसली. हो, सांगितलं, माय अगं नाही असं का म्हणतेस? मी तुझ्या दारासमोरनं विनमुख नाही जाणार. हे बघ, समोर जी मडक्यांची उतरंड ना चुलीच्या शेजारी आहे, एकावर एक 7 मडकी होती. पूर्वी असं घरामध्ये साठवून ठेवण्यासाठी असत मडक्यांची उतरंड. त्या 5व्या मडक्यामध्ये एक आवळा आहे. तो आवळा मला वाढ. माझ्या जोळीमध्ये तो आवळा घाल. काहीच नाहीये. बघ तर खरं. तिने ती वरची मडकी उतरून बाजूला ठेवली आणि त्या 5व्या मडक्यामध्ये हात घातला. तो खरंच तिच्या हाताला वाळलेला आवळा लागला. तो वाळून इतका कोळ झाला होता, म्हणजे आवळा सुपारीच्या पुढची स्टेज झाली होती. अक्षरशः दगड झाला होता त्या आवळ्याचा. दगड झाला होता, दगड. तो आवळा मला वाढ भिक्षा म्हणून. आणि संकल्प कर की ही जी भिक्षा मी वाढतीये त्या भिक्षेने जगाचा जगन्नाथ तृप्त होवो. वाढ मला. आचार्यांनी झोळी पुढे केली, शंकरांनी झोळी पुढे केली आणि या माऊलीने संकल्पित तो आवळा आचार्यांच्या म्हणजे शंकर पंडितांच्या झोळीमध्ये घातला. आचार्यांनी डोळे मिटले आणि जगदंबा महालक्ष्मीची प्रार्थना केली. जगदंबा महालक्ष्मीची प्रार्थना केली. भाग्यद लक्ष्मी बारम 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 भाग्यद लक्ष्मी बारम नम्मनी सौभाग्यद लक्ष्मी बारम नम्मनी भाग्यद लक्ष्मी बारम. ಹೆಜ್ಜೆ ಕಾಲ್ಗಳ ಧ್ವನಿಯ ತೋರುತ್ತಾ ಗೆಜ್ಜೆಯ ಮೇಲೊನ್ ಗೆಜ್ಜೆಯ ನಿಕ್ಕುತ್ತ ಹೆಜ್ಜೆ ಕಾಲ್ಗಳ ಧ್ವನಿಯ ತೋರುತ್ತಾ
हेज्य कालगळा ध्वन्य तोरुता गेज्जय मेलोन गेज्जय निकुत सज्जन साधु पूजय वेळगे सज्जन साधु पूजय वेळगे मज्जिगयೊಳಗಿನ ಬೆಣ್ಣೆಯಂತೆ ಭಾಗ್ಯದ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ 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 ಭಗವತಿ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ಮಾತಾ ಕೀ ಜಯ. महालक्ष्मीचं स्तवन केलं. इतिहास सांगतोय आपल्याला मंडळी, त्या ब्राह्मणाच्या दारामध्ये सोन्याच्या आवळ्यांचा पाऊस पाडला. वार्ता पसरली सगळीकडे. शंकर पंडितांच्या नावाचा गवगवा झाला. पण यांना वेध लागलेले होते संन्यासाचे. अध्ययन पूर्ण झालं, घरी आले आणि आईला सांगितलं, आई मला चतुर्थाश्रम घेण्याची, संन्यास घेण्याची परवानगी दे. आर्यांबा कशी देईल? सांगितलं, बाळा अरे खरं तर तू वंश वाढवायचा, तू विवाह कर. माझ्या घरामध्ये इथे नातवंड पतवंड मला खेळलेली पाहायची आहेत. आणि मग आचार्यांनी मातेला उपदेश केला, शरीराचं संसाराचं नश्वरत्व काय. ज्याप्रमाणे कपिल महामुनींनी देवहूतीला उपदेश केला, तसा शंकर पंडितांनी आपल्या मातेला उपदेश केला. देहाचं नश्वरत्व, या देहाला किती सांभाळायचं. थांब म्हणले, जरा इतक्यात घाई करू नको, मला असं नाही उपयोगाचं, मला तू समोर पाहिजेस. आणि गुपचूप आर्यांबेनी ज्योतिषांना पत्रिका दाखवली शंकराची. आणि त्यावेळेला नामांकित ज्योतिषांनी सांगितले का हा मुलगा अल्पायू आहे, जास्तीत जास्त याचं आयुष्य 30, 32, 35 पुढे नाहीच. पहाड कोसळला, आर्यांबेच्या मस्तकावर पहाड कोसळला. मी आता नाहीच जाऊ देणार, माझ्या नजरेसमोर तू पाहिजेस, माझ्या नजरेसमोर पाहिजेस. आणि एक दिवस खेळायला, लीला करायला आचार्य नदीवरती गेले, पूर्णा नदीवरती. आणि खेळता खेळता, अर्थात ही सगळी त्यांचीच लीला, आरडाओरडा केला, रडायला लागले, ओरडायला लागले की नकरानी माझा पाय पकडलेला आहे. मायेचा तो नकर निर्मिला, मायेचा तो नकर निर्मिला, त्या मुखी आपुला पाय धरविला, त्या मुखी आपुला पाय धरविला. उच्चरवे तो मुलास बदला, संकट दिसते अवघड मजला. प्रसंग सांगा मम मातेला, प्रणाम माझा कळवा तिजला. प्रणाम माझा कळवा तिजला, प्रणाम माझा कळवा तिजला. मुलं धावत गेली, सांगितलं अम्मा शंकराचा पाय मगरीने पकडलाय. धावत आली हो आर्यांबा, धावत आली. खोल खोल तो नक्र ओढतोय शंकराला. अरे बाळा ये, अरे वाचवा त्याला कोणीतरी, ये बाळा ये. शंकराने सांगितलं, आई हा नक्र सोडत नाही, तो म्हणतोय संन्यास घेतला असतं पाय सोडीन. आई मला परवानगी दे ग. आईने विचार केला, निदान संन्यास का होईना, दिसतोय ना मुलगा, ठीक आहे दिली परवानगी. आईकडनं या पद्धतीने परवानगी घेतली, नकराने पाय सोडला. पोहत पोहत बाहेर आला, आईच्या कमरेला मिठी मारली शंकर पंडितांनी. आणि मग त्या ठिकाणी आतुर संन्यास घेतला आचार्यांनी. आई म्हणली, बाळा आता तू संन्यास घेतल्यानंतर बाहेर जाणार, तू आता केवळ माझा राहिला नाहीस, तू या जगाचा झालास. मग मातेला काही तुझ्या मनामध्ये काही आहे का नाही? अगं म्हणले, असं कसं माते, मी सांगतो संन्यासी जरी असला, संन्यासाने कोणाला नमस्कार करू नये, पण मातेला करावा. आणि माते चिंता करू नकोस, ज्या वेळेला तुझा अंतकाळ जवळ येईल, मी तुझ्या उशाशी बसलेलो असेल
आणि तुझं सर्व और्ध्वदेहिक मी करीन, तू चिंता करू नकोस, पण मला आता जाऊ देत. त्याप्रमाणे मातेची परवानगी घेतली आणि हा महामानव, हा महापुरुष, हा अवतारी पुरुष शंकराचार्य जगद्गुरु होण्यासाठी कालडी ग्रामाच्या वेशीच्या दिशेने निघाला. पूर्वपदामध्ये तुकाराम महाराज आपल्याला हे सांगतात. आपुला आपुले घेता जो असे जागता, आपुले घेता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची, तयाची आपुले घेता जो असे जागता, जो असे जागता, जागता आपुले घेता जो असे जाग, जो असे जाग, जो असे